हाय गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि गाईस, त्या दिवशी आम्ही फिरायला निघालो होतो. काल ना मला थोडं बरं नव्हतं वाटत, कारण प्रत्येक वेळेस मी बाहेर आणू ना इकडचं पाणी वगैरे, त्याच्यामुळे मला बरं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे मला काल ब्लॉग नाही घेता आला. सो आय होप सॉरी. आणि आज मी ब्लॉग घेतो आहे गाईस, कारण आता मला थोडं बरं वाटतं. मला ताप पण गेलेला आहे, डोकं पण दुखतच नाही आता. मग आवाजात तुम्ही समजू शकणार मला कसं होईल. त्याच्यामुळे ना मी आज ब्लॉग घेतो आहे. आणि आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते आम्ही उज्जैनमध्ये. आम्ही रात्री ना कॉरिडॉर, बाकीचं महाकाल दर्शन आणि इकडचे जे भारत माता मंदिर वगैरे असतात ना, ते आम्ही फिरलेले होते. त्याच्यामुळे आता आम्ही ना कालभैरव मंदिर वगैरे, जे छोटे छोटे मंदिर असतात उज्जैनमध्ये, ते फिरायला जाणार आहे. भेटू आपण तेव्हा. आता ना आम्ही ना इकडे चहा वगैरे पाहायला थांबलो आहे. आणि मला आपण ते महाकालेश्वर त्यांचे दर्शन करायला जाऊ. भेटू आपण तेव्हा. जाताना आम्ही ना नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आणि नाश्ता करून ना मग ते फिरायला कालभैरवाचं मंदिर. काय जाताना आम्ही ना कालभैरवच्या मंदिराला जाणार आहे. आणि तिथं ना देवाला दारू पाजतात. त्याच्यामुळे आता सगळ्यांना विचारू त्यांची एक्साइटमेंट काय आहे. पहिले आपण नाश्ता करून घेऊ, कारण नाश्ता जरा जास्तच नाही. काय जाता आहे ना आमचं एका मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे चाललो आहे. आमचं ना गणपतीच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आणि आता ना आम्ही दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहे. खूप एक्साइटमेंट आहे कालभैरव मंदिराची. आता गडकालिंका मंदिराकडे चाललोय. आता आम्ही ना गडकालिंका मंदिराकडे चाललोय. आमचं ना कालिंका मातेचं मंदिर सुद्धा, म्हणजे दर्शन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आमचे ना सगळे दर्शन भारत आहे. सो याच्या पुढचे पण दर्शन आमचे चांगले झाले पाहिजे. मग कसं आहे, मोका लवकर निघतील आणि आम्हाला ना सिहोरला पण जायचं. आता आहे ना आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आणि ना आमचे सगळे दर्शन एकदम चांगलं दर्शन केलं. दर्शन कसं झालं सगळ्यांचं? एकदम झालं, एकदम मस्त झालं. मम्मी दर्शन कसं झालं? एकदम छान झालं. दर्शन कसं झालं? आम्ही ना आता अशा टे लावलेले आणि आता ना दर्शनासाठी चाललेलो आहे मध्ये. मला असं वाटतंय की कालभैरवला जर जास्तच गर्दी आणि पुढे दिसत राहिलं अजून मंदिरात जास्त असणार आहे. तुम्हाला दाखवतो, तिथं खूप गर्दी आहे. 2 मिनिटं तुम्हाला मी दाखवतो. आम्ही मंदिराच्या इथे आलेलो आहे आणि ते बॅरिकेड्स लावलेले ना, इथून रांग काढलेली. खूप गर्दी दिसते. सगळे गर्दी तर पडली वाटतं, काय माहिती. मी जे टिळे लावलेले ना, त्याचं खूप एकदम थंड थंड वाटतंय. दक्षिण कसं वाटतंय ते टिका लावल्यावर? थंड थंड वाटतंय ना. आणि आम्ही दोघांनी पण सेम शर्ट घेतलेले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचे शर्ट कसे. गाईस, आता आहे ना दक्ष आपल्याला काहीतरी सांगतोय. सांग. असं एकदम असं वाटतं आम्ही पट्टीच लावलेली काय. खतरनाक आहे. तुम्ही पण नक्की उज्जैनला या आणि फिरा, महाकालचे दर्शन घ्या. गाईस, होते ना आरती चालू आहे कालभैरव देवाची. आणि ना आम्ही लगेच बाहेर निघतोय, कारण ना आम्हाला पुढचे पण दर्शन लवकर घ्यायचे आणि लवकरात लवकर उज्जैन म्हणून बाहेर पण पडायचं. तर गाईस, आम्ही ना मंदिरातून बाहेर पडलेलो आहे. आणि ना आमचं या ठिकाणी सुद्धा दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि पुढचे दर्शन पण चांगलेच झाले पाहिजे असं मला वाटतंय. काही जाताना आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करतोय. बघू इथं काय स्वस्त पाहिजे फक्त. सगळेच बघू आपण. आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहे मंदिराच्या. आणि ना इथं खूप आवाज, त्यामुळे आता आम्ही लवकर दुसऱ्या मंदिराकडे चाललोय. बघू आज दुसऱ्या मंदिराचे दर्शन घेतलं. या मंदिराला पण एवढी गर्दी नव्हती. प्रत्येकाला आपण विचारू त्यांचे दर्शन कसे झाले. आणि आपलं पण दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि ना आता थोडं इथे थांबून पण घ्यावं लागणार आहे, कारण पुढच्या मंदिराला थोडं जास्त गर्दी वाटते आम्हाला. त्याच्यामुळे ना थांबून घेतो. आम्ही दुसऱ्या मंदिराकडे निघतोय. एक नंबर आहे. ऊन जास्त पण उन्हामुळे दादा फिरणं नाही होत. बाकी काही नाही, एकदम ठीकठाक आहे. पूरे विश्व का एकमात्र मंदिर है, जैसे अपने इंसानों का नाम भी होता है। उज्जैन नगरी अवंतिका खंड अवंतिका भूमि तीर्थ नगरी में आता है। कर्क रेखा पर बना हुआ है। यहाँ से निकली कर्क रेखा महाकाल से सोमनाथ गुजरात। स्कंद पुराण और मत्स्य पुराण में इस मंदिर का विवरण है। शिव जी का और एक राक्षस का युद्ध हुआ था। अंधकासुर नामक राक्षस था। ब्रह्मा जी द्वारा अटल मृत्यु का वरदान प्राप्त था। शिव जी मार के थक गए थे। शिव जी ने अपने मस्तक का पसीना इस जगह धरती पर गिरा।
धरती के गर्भ में से मंगलनाथ भगवान का जन्म हुआ है। शिव रूप में इनको शिव पुत्र भूमि पुत्र दोनों कहते हैं। अभी आप अंदर जाकर के देखोगे आपको इनकी माता जी के दर्शन करने के लिए मिलेंगे। भुवनेश्वरी माता पृथ्वी माता का मंदिर, उनकी परिक्रमा लगाने से पूरे भारत की परिक्रमा पूरी मानी जाती है। दर्शन करने से उज्जैन दर्शन का लाभ भारत भूमि के दर्शन के बराबर का महत्व माना गया है। अभी तक आप लोग जितने भी शिव मंदिर पर गए हो, आपने शिव जी की सवारी क्या देखी है? नंदी जी। भगवान यहाँ पर भेड़ पर विराजमान है। मेष राशि और वृश्चिक राशि के स्वामी है, 9 ग्रहों के सेनापति है, किस भाग के अधिपति है? धन संबंधी, भूमि संबंधी, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, कोर्ट कचेरी, संतान उत्पत्ति, कर्जों से मुक्ति का कारण मंगल होता है। और जिनकी कुंडली में दोष होता है, मंगल दोष, काल सर्प दोष, अंगारक दोष, लड़का लड़की मांगलिक रहते, शादी ब्याह में दिक्कत आती है, उनका यहाँ पर चावल का अभिषेक विशेष भात पूजन होता है। शनि भगवान के मंदिर में जाते हैं, पहले शनि भगवान को क्या चढ़ाते हैं? काला कपड़ा, तिल, तेल, लोहा। मंगल भगवान 9 ग्रहों के सेनापति है, इनको लाख प्रकार की वस्तुएं भेंट होती है। और उज्जैन नगरी में आए अपना दान और अपना प्रसाद जगह जगह नहीं चढ़ता। केवल 3 मंदिरों का महत्व है। चावल का बोरा भी कम पड़ता है। धागा दे तो अंदर चला के। इतने सारे प्राचीन मंदिर भगवान यहाँ पर वास करते हैं। 9 नारायण, सत्य सागर, 84 महादेव वास करते हैं। 3.5 काल की नगरी में आप लोग अभी खड़े हो। महाकाल, काल भैरव, गढ़कालिका माता रानी, अर्धकाल भैरव, बाबा महाकाल को दूध जल बेलपत्र, उनके सेनापति काल भैरव भगवान को दारू का भोग, मंगल भगवान को अनाज का दान चलाते हैं। खेर का लकड़ी, दानी रत्न, मूंगा, मसूर की दाल, गेहूं, लाल कपड़ा, कच्चा चंदन, श्रीफल, अपना नाम, अपना गोत्र, अपने माता पिता बच्चों का नाम बोल के चढ़ाना। अपने घर में कोई गुस्सा अपना, छिचड़ा अपना, शादी में, नौकरी में, पढ़ाई लिखाई में दिक्कत आना, घर में किसी को हल्का बुल्का मंगल, मांगलिक दोष, पितृ दोष, काल सर्प दोष, माला पहनने से, घर में रखने से शांत होता है। रक्त में बीमारी हो, ब्लड प्रेशर, शुगर, पथरी, थायराइड, कैंसर, अपने घर में हारी बीमारी, घर का कोई व्यक्ति बीमार नहीं होता है। प्रसाद खाना, धागा घर के मुख्य दरवाजे पे बांधना, फोटो पूजन स्थान पर रखना, मंगल का यंत्र व्यापार व्यवसाय दुकान ऑफिस और वहाँ पे रखना, नहीं तो अपने घर की गोदरेज के अलमारी में रखना। जो भी मनोकामना आप लेकर क्या भगवान को अर्जी लगाना, अपने घर की कैसी भी रुकावट 90 दिन में भगवान अपनी मनोकामना पूरी करते हैं। आए हो तो चढ़ाओ, अपने पूरे परिवार का मंगल का दान लगेगा। अधिक मास का महीना चल रहा है, अपने पूरे परिवार का मंगल का दान चढ़ेगा। 250 का था बाबू जी। मंदिर में शासकीय बोर्ड लगे, सरकारी, कलेक्टर के द्वारा पैसे आने के बाद लेते। पहले दान चढ़ाओ, दर्शन करो, फिर पैसे देना। और मंदिर में दान चढ़ाने का पैसा नहीं लगता, निःशुल्क चढ़ता है। छोटा लगे तो 150 का ले जाओ। तर आम्ही मंगळग्रह मंदिराकडे आलेलो आहे आणि इथलं पण दर्शन मला वाटतं खूप चांगलं होईल, कारण गर्दी नाही एवढी थोडी फारची त्याच्यामुळे, आणि मंदिरचा स्पेस पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे पण आपल्या दर्शन लवकर होते। आणि तिथं आपल्याला त्यांनी माहिती सांगितली ना, ती एकदम करेक्ट माहिती आहे, ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह सुद्धा करू शकता। त्याचा मी एक वेगळा शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये। आज इथं ना आमच्या सरांचे दर्शन खूप भारी झालेले आहे। तर काही आज मंगळवार होता आणि त्या दिवशी आमचे मंगळदेवाचे दर्शन झालेलं आहे, तर आम्हाला खूप भारी वाटलं। आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे चाललोय, तर भेटूयात आपण नेक्स्ट पार्टमध्ये। आम्ही ना ज्या मंदिरात आलेलो आहे ना, त्या मंदिराचा पोस्टर मी ना घेतलेला आहे कॅप्चर करून, आम्ही तुम्हाला एकदा पोस्टर दाखवून देतो। आता ना आमच्या इथले पण दर्शन खूप छान झालेले आहेत आणि इथं ना फोड वगैरे आलं नव्हतं, थोडंसं मी कॅप्चर, मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे। आता तुम्ही ते बघून घ्या ब्लॉगमध्ये, जे मंदिराचे नाव आहेत नोट करून घ्या। आता आमचे सगळे दर्शन भारी झाले आणि ना आता हे आमचं एकच मंदिर राहिलेलंच आहे, पण आता होऊन जाईल लगेच 2-5 मिनिटामध्ये। आता ना तुम्हाला एक मजा सांगते, जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आलेलो होतो ना, तेव्हा ना दक्षिणला आगायला लागली होती, त्याच्यामुळे आम्हाला मोठे मंदिर आठवण आलेलं आहे, बरोबर का? मंदिरात आले आणि इथं आम्ही जेव्हा जागेवर उभे का, आता कोणतं पॉईंट आहे तुम्हाला सांगता पण नाही, आणि ते रस्त्याला आगायला आली। या ठिकाणी सुद्धा आमचे दर्शन खूप भारी झाले आणि तुम्हाला ठिकाणी तो पुसून गेलेला आहे। 25,000 लोक। तर गाईज आपण एवढे व्हायरल झालोय, आमचे ड्रायव्हर भाऊ होते ना, ते सुद्धा आपले व्हिडिओ बघताय तुम्हाला। आता ना आम्ही शिवरला पोहोचलेलो आहे आणि तिथे रुद्राक्ष भेटतो ना, आम्ही तिथे रुद्राक्ष घ्यायला चाललेलो आहे। तर गाईज आता ना आम्ही शिवरची रुद्राक्ष घ्यायला चाललेलो आहे। तर गाईज आता ना आम्ही ना ते थोडंसं पूजेचं सामान वगैरे ते आणायला चाललेलो आहे आणि ते बाकी सगळे मागे।
आता आहे ना आम्ही फिरायला आलो होतो आणि जे आमचे ड्रायव्हर भाऊ होते ना एकदम आमचा प्रवास एकदम भारी झाला आणि तुम्ही बघू शकता त्यांनी आपलं सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि मी मागच्या क्लिपमध्ये सांगितलं की त्यांनी आपले व्हिडिओ पण बघता त्याच्यामुळे आणि गाडी पण एकदम भारी ना. आज आम्ही XL6 केलेली होती पण तिथं ती जरा छोटी वाटली त्याच्यामुळे आम्ही ही केलेली. गाईज हे नंबर प्लेट आहे आणि अशी गाडी आहे. गाईज आता आहे ना आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि ना हे थोडी पूजा बिजा करताय. आता आहे ना मम्मीने त्यांना बेळ करताय या ठिकाणी एकदम भारी बेळ होणारी. 2 दिवस तर काय मुरमळ्याला फोडलं पण नव्हतं बेळ करता. आता इथं ना आता बेळ चालू आहे आणि मम्मी तर डांगर कापते. गाईज तिथे ना आपली अशी बेळ तयार झाली मस्त. चालू खावायचे चालू ती मर्जी जाईल एक नंबर बाबा आता देते आई दाख आम्ही पडा कसं येतात स्पेशल साबण पडेल लोक जात आहे ना आम्ही ना शिवरचं दर्शन करायला चाललेलो आहे. तिथे ना आमचे शिवरचे दर्शन सुद्धा खूप भारी झालेले. आता ना आम्ही थोडं जेवण करण्यासाठी थांबलेलो होतो. मीच्या सिनेमाचं दर्शन वगैरे घेतलं तेव्हा ना आम्ही खूप झोपत होतो आणि मंदिर पण उघडं नव्हतं त्याच्यामुळे लवकर दर्शन घेतलं लवकर आपकलं आणि मी इकडून जेवण केलं शिरपूरच्या आसपास आणि मग आता आम्ही सकाळी 5-1 वाजेपर्यंत घरी पोहोचू त्याच्यामुळे मी आत्ताच ब्लॉग एडिट करतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाबा.